नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. घाटकोपरमध्ये घडलेल्या फलक कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर पनवेल महापालिका सतर्क झाली असून पालिका प्रशासकांनी पालिका क्षेत्रातील 87 विविध फलक उभारलेल्या कंपनीच्या चालकांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये सर्वच फलक उभारलेल्या कंपन्यांनी 7 दिवसांच्या आत VJTI कडून या फलकाच्या मनोऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल पालिकेकडे सुपूर्द करावा असे म्हटले आहे. त्यामुळे मुंबईच्या दुर्घटनेमुळे पनवेलमध्ये फलकाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांची सुरक्षेचा अहवाल जमा करण्यासाठी धावपळ उडाली आहे. पनवेल महापालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका हद्दीत 87 फलक आहेत. प्रत्येक वर्षाला प्रत्येक फलकाचा स्ट्रक्चरल ऑडिट घेऊनच फलकाची परवानगी नूतनीकरण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालिका प्रशासनाने हद्दीतील सर्व 87 फलक उभारलेल्या कंपन्यांना नोटीस बजावली असून त्यांना VJTI मार्फत फलकाच्या सुरक्षेसंदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल 7 दिवसात पालिकेत जमा करण्याच्या सूचना नोटिशीतून दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसात वीज गेल्याने पनवेलमध्ये विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात असणाऱ्या मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यात चक्क प्रभाग क्रमांक 1 मधील धानसर गावात मोबाईलच्या उजेडात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ग्रामीण भागात मोडणाऱ्या मतदान केंद्रांवर वीज खंडित झाल्यावर कोणत्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मतदारांच्या चांगल्या प्रतिसादात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान दुपारच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लहान मोठी झाडे कोसळण्याची शक्यता लक्षात घेता महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी ग्रामीण भागात असणाऱ्या मतदान केंद्रात अंधार पडून मतदान प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती. काही काळानंतर ग्रामस्थांनी आणलेल्या चार्जिंगच्या बॅटऱ्या आणि मोबाईल टॉर्चच्या उजेडात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महामार्गावर लूटमार करणाऱ्या सराईत चौकडींपैकी दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पळसपे हायवे वाहतूक चौकीजवळ डंपर चालक जीतलाल महतो हा थांबला असताना 4 अनोळखी व्यक्तींनी त्याला मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल फोन, रोख रक्कम आणि हेडफोन असा 15,900 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे सापळा रचून राहुल उर्फ भाऊ मधुकर धारपवार आणि अविनाश धारपवार या दोघांना ताब्यात घेतले असता या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असल्याने या काळात सुक्या मासळीवर अवलंबून राहावे लागते. मात्र आवक घटल्याने सुक्या मासळीचे दर वाढू लागले आहेत. यावर्षी कोळंबीच्या सोड्याचे दर हे किलोला 1,300 रुपयांवर पोहोचले आहेत. महिनाभरावर पावसाळा आला असून सुक्या मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे अन्न असलेले बोंबील आणि करंदीचे दर गगनाला भिडले आहेत. या दर किलोला 600 रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र तरीही किनारपट्टीवरील रहिवासी सुकी मासळी खरेदी करत आहेत. दरम्यान समुद्रातील मासळीचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे शिल्लक आणि लहान आकाराची मासळी सुकवली जाते त्याचेही प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे ही मासळी सुकवण्यासाठी लागणारी जागा ही उपलब्ध नसल्याने मच्छीमारांना मासळी सुकवणे कठीण झाले आहे. परिणामी सुक्या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. या वाढत्या अडचणीमुळे सुक्या मासळीचाही दुष्काळ निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य तसेच पाणी आणि स्वच्छता विभागाच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजनाच्या पाणी नमुन्यांची जैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत दूषित आढळणाऱ्या पाणी स्रोतांचे शुद्धीकरण करण्यात येणार असल्याची माहिती रायगड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्तेवाड यांनी दिली आहे.
नळपाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यासोबतच इतर पाणी स्रोतांची गुणवत्ता टिकवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून राहिल्याने विहिरी, विंधण विहिरी आणि तसेच इतर पाणी स्रोत दूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्रोत परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. विहिरींमधील गाळ काढण्यात येणार आहे. तसेच स्रोतांचे मजबूतीकरण करण्यात येईल. विहिरींच्या पाण्यात कचरा पडू नये यासाठी विहिरीवर झाकण तसेच जाळी टाकण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी 400 पारचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे असून हे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विधानसभेमधून मोठ्या मताधिक्याने महायुतीची जागा जिंकणे महत्त्वाचे आहे. तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना जिंकून देणे महत्त्वाचे आहे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून बेलापूर मतदारसंघामध्ये CBD-पासून भव्य प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले. ही रॅली सुनील गावस्कर मैदान, अग्रोली, दिवाळे, बेलापूर, सीवूड्स, करावे, दारावे, नेरूळ, शिरवणे, शिवाजीनगर, निलगिरी गार्डन सोसायटी, नेरूळपर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मत देताना बेलापूर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करत आहोत असे समजावे असे आवाहन यावेळी मतदारांना केले. यंदा मान्सूनचा पहिला पाऊस 10 ते 12 जूनपर्यंत महाराष्ट्रात म्हणजेच 12 जूनपर्यंत नागपुरात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या हालचालीमुळे मान्सूनसाठी पूरक संकेत मिळत आहेत. सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळाची स्थिती आहे. तसेच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला. हे वातावरण मान्सूनच्या आगमनासाठी पूरक मानले जाते. त्यानुसार याच आठवड्याभरात 19 पर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजेच बंगालच्या उपसागरात, इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यंत धडक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या. यात घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळल्याने 14 लोकांचा मृत्यू झाला तर 75हून अधिक लोक जखमी झाले. अजूनही NDRFचे मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. NDRFचे सहाय्यक अधिकारी निखिल मुधोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी गॅस कटरचा वापर करता येत नाही कारण पेट्रोल पंप आहे. येथे गॅसोलिनचा वापर करणाऱ्या कटरचा उपयोग करता येत नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोसळलेल्या बोर्डाच्या खालून आत्तापर्यंत 89 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 75 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी 6 रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल असलेले भावेश भिडे हे कुटुंबासह फरार असल्याची माहिती समजत आहे.